मंडळ चाळीचा कोंड, जननी कुंभजा क्रिकेट क्लब खोपड असे क गटातील 4 टीम आहेत आणि ड गट शेवटचा श्री दत्तगुरु क्रीडा मंडळ बोरावळे विरुद्ध काळ भैरव क्रिकेट क्लब खांडज आणि शेवटचा पहिल्या फेरीतील सामना शिवशक्ती क्रीडा मंडळ गोवेले ब विरुद्ध साळवी कोंड 11 अशा 16 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झालेत. पहिल्या मॅचला सुरुवात होते. 16 टीम आहेत. जास्तीचे सामने खेळवायचे. 4 षटकांचे सामने आहेत. पहिला सामना 4 षटकांचा आपल्याला पाहायला मिळेल. टॉस जिंकल्यानंतर उमरठ स्ट्रायकर क्रिकेट क्लबने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेण्यात आला. तर बॅटिंगसाठी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पितळवाडी संघ पाहायला मिळतोय. बॅटिंगसाठी अरविंद तुडीलकर आणि त्याच्या जोडीला जर पाहिलं तर आपल्याला पाहायला मिळतोय निखिल आपण पाहतोय. बॅटिंगसाठी निखिल आणि अरविंद ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. चला 4 षटकं 15 मिनिटांमध्ये 4 षटकं झाली पाहिजे याची नोंद घ्या. 8 वाजून 43 मिनिटं झालेत. बॉलिंगसाठी जर पाहिलं तर यतीन कळंबे जो पाहायला मिळतोय बॉलिंगसाठी गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. पहिला बॉल 8 वाजून 43 मिनिटं. पहिलाच बॉल दांडी गोल केली आणि पहिल्याच बॉल वरती सुरुवात मात्र केली यतीन कळंबेने. महत्वाची विकेट आली. मोठा धक्का बसतोय काळकाई क्रीडा मंडळ पितळवाडी टीमला. अरविंद तुडीलकर 0 वरती बाद. चांगला बॉल पाहायला मिळाला. पहिलाच बॉल लेग स्टंप वरती पायामध्ये टाकलेला बॉल पहिल्याच बॉल वरती. मात्र जर पाहिलं तर एक मोठी विकेट मिळवतोय. सुरुवात चांगली करून दिली आपल्या टीमला. तो टॉस जिंकल्यानंतर यतीन कळंबेने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि कुठेतरी आता दडपणाखाली दबावाखाली असणारे काळकाई क्रीडा मंडळ पितळवाडी हा संघ पहिल्याच बॉल वरती मोठी विकेट आली आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. प्रतीक येतोय बॅटिंगसाठी. अर्थातच बंटी मैदानाच्या आतमध्ये एक मोठी विकेट आली आहे आणि आता कुठेतरी पितळवाडी संघाच्या डगआउट मध्ये निराशेचं वातावरण असणार आहे. कारण सुरुवात तर जर पाहिली तर उमरठ संघाकडून चांगली झाली आहे आणि मोठी विकेट अरविंद तुडीलकर तो मात्र 0 वरती बाद होत असताना पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये यतीनला मोठी विकेट मिळाली आहे. आता कुठेतरी अजूनही फिल्डिंग मध्ये बदल करण्यात आलाय. विभाग क्रीडा असोसिएशन अंतर्गत असणारी ही स्पर्धा शिवशक्ती क्रीडा मंडळ गोवेले यांच्या माध्यमातून या पर्व तिसऱ्यामध्ये सलग 3ऱ्या वर्षी देखील पावसाळी रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. अनेक स्पर्धा पोलादपूर तालुक्यातील गोवेले गाव आणि गोवेले गाव म्हटलं तर नक्कीच सर्व एकत्रित येऊन अगदी सामाजिक कार्यामध्ये क्रीडा क्षेत्रामध्ये आणि अगदी सर्वांचीच मेहनत आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा वेगवान बॉल पाहायला मिळाला. प्रचंड वेग. जिकडे मात्र पाणी साचले खेळपट्टीवर तिकडे बॉल पिचिंग करतायत आणि आता देखील जर पाहिलं तर बॉल तिकडे पिचिंग केला. बॉल खाली राहिला. वेगाने निघून गेला. विकेट किपरच्या दिशेने डॉट बॉल आलाय. सुरुवात मात्र पुन्हा एकदा चांगली करत असताना पाहायला मिळतोय यतीन कळंबे. मालिकावीराची बाईक देखील त्याच्या नावावरती आपल्याला पाहायला मिळाली आहे पोलादपूर तालुक्यातून. आणि अष्टपैलू कामगिरी नेहमीच यतीन कळंबेची पाहायला मिळते. 2 बॉल डॉट आले. हा बॉलला देखील सन्मानपूर्वक खेळून काढलाय फाईनलेगच्या दिशेने. तिकडे मात्र विकेट किपर तोटा पोचलेत. एक धाव घेतली आणि एक धाव फुलडा करत असताना संघाची धावसंख्या 1 वरती म्हणजे स्त्री गणेश झालाय. 3ऱ्या बॉल वरती एक सिंगल आली आहे. पहिल्या बॉल वरती विकेट. 2ऱ्या बॉल वरती जर पाहिलं तर थांबवलं गेलं प्रतीकला आणि आता या बॉल वरती एक सिंगल घेतले त्याने. आता कुठेतरी भागीदारी करावी लागेल दोन्ही खेळाडूंना मैदानाच्या आतमध्ये. आता जर पाहिलं तर निखिलकडे देखील बराच अनुभव आहे. रबर बॉल क्रिकेट चांगल्या दर्जाचा तो देखील खेळतो आणि टेनिस बॉल मध्ये देखील फिल्डिंग देखील त्याची दर्जेदार पाहायला मिळते. परंतु आज या मॅच मध्ये बॅटिंग करावी लागेल. पहिलीच मॅच खेळतायत आणि सकाळच्या सत्रामध्ये पहिल्याच मॅच मध्ये कुठेतरी दबाव. आडव्या बॅटनं हुक केला ऑन साईडला. बॉल मात्र पाठवला सीमारेषा पलीकडे. निखिलच्या बॅट मधून पहिला षटकार. निखिल यासाठी ओळखले जातात आणि बोलल्याप्रमाणे नक्कीच नेहमीच त्यांनी चांगली बॅटिंग केली आहे. संघ आता अडचणीत आहे आणि त्यातून सावंतची धमक एक खेळाडूमध्ये नेहमीच सातत्याने स्वतःला झोकून दिले निखिलने. त्याच्या बॅट मधून हा षटकार पाहायला मिळाला. पुढचा बॉल हा सोडून दिला. हा जर पाहिला तर बॉलला ऑफ स्टिक्सच्या बाहेर पिचिंग केला. पंचांनी दोन्ही समांतर केलेत. कळवलं ही धाव अवांतर आहे आणि एकेरी धावेच्या मदतीने संघाचा धाव फलक देखील आता पुढे जातोय. षटकार आल्यानंतर कुठेतरी दबाव यतीनवरती देखील आलाय कारण चांगल्या बॉलवरती चांगला फटका खेळला निखिलने आणि 6 धावा आल्या. देखील बॅटची काढा घेतली विकेट किपर कडून. आता चुकी झाली आहे.
विकेटची संधी मिळाली होती परंतु विकेट किपर कडून झाली चूक आणि जीवदान मात्र आता निखिलला मिळालंय. षटकार मारल्यानंतर 2 बॉल आता या बॉलवरती कमबॅक केलं. विकेट मिळाली असती परंतु विकेट किपर कडून चुकी झाली, घाई केली आणि तिकडे कॅच ड्रॉप झालाय. यतीन कळंबेची सुरुवात चांगली पाहायला मिळाली आहे. षटकार जरूर आलाय, विकेट देखील आली आहे. शिवशक्ती क्रीडा मंडळ गोवेले यांच्या माध्यमातून अगदी पावसाळ्याची ही तिसरी रबर बॉल स्पर्धा आपण या वर्षात देखील पाहतोय. हा देखील अगोदरच बॅट फिरवली होती, बॉल निघून गेला विकेट किपरकडे. डॉट बॉल. चांगलं षटक हाताळलं यतीन कळंबेने. पहिल्या षटकाचा विचार केला तर 1 विकेट आली आणि धावा केवळ खर्च केला त्या 8. 1 षटकार आला जो मात्र आखूड टप्प्याचा बॉल होता, त्याच्यावरती 6 धावा तरी वसूल केल्या निखिलने परंतु त्याच्यानंतर 2 बॉल अगदी चांगल्या प्रकारे हाताळला आणि डॉट बॉलने षटकाची समाप्ती केली. षटक संपले 8 धावा फलकावरती. चला 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं टाकायची, त्याची नोंद घ्या. बॉलिंगसाठी बॉलर आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज स्वप्नील कोण आहे? देवीदास उर्फ बाळा गोलंदाजी मार्कवरती. पहिलाच बॉल फुल टॉस होता, बॅटच्या वरच्या स्टिकरला लागतोय. समोर खेळत क्षेत्ररक्षक तिकडे लॉंग ऑफ मधून शॉट मिड ऑफ ला आलात. केवळ 1 सिंगल घेतले, स्ट्राईक रोटेट केली. प्रतीकला हा बॉल जर पाहिला तर फुल टॉस बॉल होता परंतु बॅटच्या वरच्या स्टिकरला लागतो. 1 सिंगल प्राप्त केली आहे. पहिल्या बॉलवरती सिंगल आली आहे. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातो 9व्या आकड्यावरती. 9 धावा फलकावरती. चला नेक्स्ट मॅच साठी नरवीर उमरट आणि चंद्रगड वॉरियर ढवळे आपण सज्ज राहायचंय. 4 ओव्हर नंतर टॉस केला जाईल, याची नोंद घ्या. देवीदास देखील एक अष्टपैलू खेळाडू आहेत उमरट टायगर क्रिकेट क्लबसाठी. आता देखील निखिलने बॅट अगोदरच फिरवली परंतु यतीनकडून देखील चूक झाली आहे. दोघांनाही बीट केले चेंडूने आणि बाईकची 1 सिंगल पंच आम्हाला कळवत आहेत. आज दोन्ही पंच ठाण्याचे आहेत आणि ठाण्याला बिलॉंग करतात. क्रिकेट देखील ठाण्याच्या माध्यमातून ठाणे संघातून कित्येक वर्ष खेळलं पाहिलंय आणि त्यांच्या जोडीने जर पाहिलं तर त्यांच्याच विभागातील एक पंच नामांकित पंच आपल्याला पाहायला मिळतात. प्रदीप शिंदे आणि गणेश भाविचकर यांच्या अनुपस्थितीमध्ये आपण आज पाहतोय कारण प्रदीप शिंदे थोडेसे आजारी आहेत, गणेश भाविचकर देखील आजारी आहेत. पुढचा बॉल तर चांगला होता परंतु फटका देखील चांगला पाहायला मिळतोय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक होता, पाहत राहिला. 1 टप्पा घेत चेंडू सीमा रेषा ओलांडतोय आणि या बॉलवरती धावा मिळत आहेत ते 4. चांगला फटका पाहायला मिळाला प्रतीकच्या बॅटमधून. अगदी लॉंग ऑफला असलेला खेळाडू तो पाहत राहिला. 1 टप्पा घेत चेंडू सीमा रेषा गेला आणि 4 धावा या बॉलवरती देखील आल्या. म्हणजे फटकेबाजी होते. पहिल्या षटकात षटकार आला, या बॉलवरती चौकार आला. संघाची धावसंख्या जर पाहिली तर आता 14 वरती जाऊन पोहोचली. 14 धावा फलकावरती. चांगली सुरुवात केली आहे. धावांचा वेग वाढवावा लागेल. 4 षटकामध्ये तब्बल 40 पर्यंत तर पोहोचावं लागेल आणि तो प्रयत्न दोन्ही बॅट्समॅनना करावा लागेल. वाईट वारकर या ठिकाणी पाहायला मिळतोय पण आमच्याकडे वळत आहेत. बॉल जर पाहिला तर ऑफस्टिकच्या बाहेर आहे. व्हाईट बॉल. एक्स्ट्राची धाव पुन्हा एकदा मिळते. एक्स्ट्राच्या धावेने संघातच धावफलक देखील पुढे जातो. जीटीसी लाईव्हवरती आपण ही स्पर्धा पाहतोय. सुशील पाटील हे नाव टायगर म्हटलं की सुशील पाटील आणि जीटीसी हे आपल्या डोळ्यासमोर नेहमीच आहेत आणि पावसाळ्यामध्ये बऱ्याचशा स्पर्धा आपल्या या मैदानात होतात. टायगर मैदानात स्वामी DK दास ग्राउंड क्रीडांगण त्याच्यावरती ही स्पर्धा. बॅटने खेळायचा प्रयत्न लॉंगॉन मध्ये खेळला. शॉट मिडॉनला क्षेत्ररक्षक स्वप्नील चेंडूवरती जाईल. तद्वर दुहेरी धावेचा प्रयत्न देखील करण्यात आलाय आणि इथं मात्र जर पाहिलं तर 3री धाव देखील पूर्ण करण्यात आली आहे. 3 धावा 4च पळून काढू शकतात. 4 धावा तुम्हाला ग्राह्य धरल्या जातील. गवतामध्ये बॉल सापडला नाही तर 4च धावा ग्राह्य धरल्या जातील याची नोंद घ्या. 4च धावा मिळतील. गवतामध्ये बॉल सापडला नाही, पाण्यात सापडला नाही, धावून 4च धावा मिळतील. 5वी धाव धावून मिळणार नाही. नियम आहे धावसंख्या 4 ने वधरते 19 वरती धाव फलक. कमी गतीने टाकलेला बॉल विकेट कीपरच्या दिशेने जातोय. डॉट बॉल. देवीदास आता कमबॅक करताय. या बॉलवरती स्वप्नीलला बॉल दिसलाच नाही तिकडे आणि 4 धावा पूर्ण केल्या. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. बॉल इथे मात्र लॉंग ऑफला पुन्हा एकदा चांगला फटका प्रतीकच्या बॅट मधून. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच. लॉंग ऑफला क्लिअर करत
हा येतोय दणदणीत षटकार. या षटकामध्ये यथेच्छ धुलाई मात्र आपल्याला पाहायला मिळाली आहे दोन्ही बॅटर कडून, निखिल कडून देखील आणि प्रतीक कडून देखील. या षटकामध्ये धावा आल्यात. संघाची धावसंख्या जर पाहिली तर आता 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर झाली ती एक बाद 25 धावा. 25 धावा फलकावरती. एक धाव पहिल्या षटकामध्ये 8 आल्या, दुसऱ्या षटकामध्ये आता जर पाहिलं तर 17 धावांचं षटक आपल्याला पाहायला मिळालं. 17 धावा या षटकामध्ये. देवीदासच्या षटकामध्ये 17 धावा आल्यात. पावसाळी रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा बॉलिंगसाठी जर पाहिलं तर आता स्वप्नील बॉलिंगसाठी जाईल. गोविलेकर नेहमीच एन्जॉय करतात ही स्पर्धा. आता संडेचा दिवस आहे आज आणि संडे फंडे गोवेलेकरांचा नेहमीच पाहायला मिळतो. त्यांची स्पर्धा एन्जॉय करतात क्रिकेट गोवेलेकर देखील, परंतु आयोजन देखील त्यांचं दमदार असतं. पर्व तिसरे पावसाळी रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा. चांगला बॉल युवाडवारकर पाहायला मिळाला. ओव्हर पिच बॉल होता, परंतु निखिल थोडस बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न त्यांचा झाला. बॅटांनी बॉलचा संपर्क झाला नाही. डॉट चेंडू आलाय. फुलटॉस बॉल होता, पुन्हा एकदा मिस केलाय. हा देखील बॉल जर पाहिला तर बॅटवरती आला असता तर अगदी दूरवरती षटकार गेला असता, परंतु निखिल अगदी घाईमध्ये खेळले. डॉट बॉल. 2 लगातारचे डॉट आलेत. पहिल्या षटकामध्ये धावा येत नव्हत्या, दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या, परंतु या षटकात 2 बॉल डॉट आलेत. हा देखील पुन्हा एकदा बॉल शरीरापासून थोडंसं दूर ठेवण्याचा प्रयत्न स्वप्नीलच्या माध्यमातून केलाय. विकेट किपरला बीट केलं आणि तिकडे मात्र जर पाहिलं तर एक सिंगल जोडले. 22ची एक धाव फलकावरती ऍड केली जाईल. 26 वरती धाव फलक. 3 वर तिसऱ्या बॉलवरती धावली. पावसाचं आगमन देखील होत असताना पाहायला मिळते. पावसाचे दिवस आहेत आणि जुलै महिना अगदी शेवटाला पाऊस 2 ते 3 दिवस झाले तर पाहिलं तर मुंबईमध्ये पावसाचा आकार पाहायला मिळालाय आणि आज देखील पाऊस येतोय. तर पावसाळी रबर बॉल स्पर्धा, पावसाळी क्रिकेट, त्याचा देखील आनंद आपण घेतो. सोलापूर तालुका आता सध्याच्या घडीला थांबायला तयार नाहीये, तो देखील बरंचसं क्रिकेट खेळतो. इथं मात्र फटका खेळला प्रतीकने. पाहत राहील देवीदास. बॉल त्याला क्लिअर करत निघून जातो सीमारेषा पलीकडे. षटकार. ज्या 6 धावा आल्या, 6 धावांच्या मदतीने संघाचा स्कोर कार्ड देखील पुढे गेला. 32 आकड्यावरती 32. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. 32 धावा धाव फलकावरती. चला दुसऱ्या मॅच साठी नरवीर उमरट आणि चंद्रगड वॉरियर्स ढवळे आपण सज्ज राहा. पुढचा बॉल. हा देखील आता बॅटची काढा घेतली. चेंडू हवेत आहे. तिकडे मात्र आता विकेट मिळते. प्रतीकला परतावं लागेल. कमबॅक केलंय गोलंदाज स्वप्नीलने आणि महत्वाची विकेट आली आहे. चांगली बॅटिंग करत होते प्रतीक. षटकार चौकार त्यांच्या बॅटमधून येत होता, परंतु त्यांना माघारी परतवण्यामध्ये यश मिळालंय स्वप्नीलला आणि मिळते मोठी विकेट. बावीस धावा केल्या प्रतीकने आणि तो परतला माघारी. त्याच्या बॅटमधून 2 षटकार 2 चौकार पाहायला मिळाले. चांगली इनिंग तो खेळत होता, परंतु बॅटची कडे घेतलेले चेंडू जर पाहिलं तरी यतीनने चांगल्या पद्धतीने झेल टिपला. आता रोहित तुडीलकर मैदानाच्या आतमध्ये जात असताना आपल्याला पाहायला मिळतो. याच घेस्तरच्या मैदानामध्ये रोहित तुडीलकरने अगदी आपल्या संघाच्या विरोधात खेळत असताना ढवळा प्रीमियर लीग मध्ये 6 चेंडू 19ची आवश्यकता असताना त्या धावा बनवल्या होत्या आणि आता पुन्हा एकदा तो मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. रोहित तुडीलकर बॅटिंगसाठी जातो. आता पाहूया कशा पद्धतीने धावा बनवल्या जातील. संघाचा स्कोर कार्ड जर पाहिलं तर 32 वरती गेलाय. 32. विनायक आहिरे यांचे हार्दिक स्वागत. टेबल टेनिस कोच प्रशिक्षक आहेत. सोलापूर तालुक्यामध्ये कुठलेच कमी नाहीये, त्यापैकी आता टेबल टेनिस कोच देखील आपल्याला पाहायला मिळाले.
आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये देखील त्यांचा आवाज तुम्हाला पाहायला ऐकायला मिळेल. बॉलरशिप देखील करतात. हा बॉल सोडून दिला ऑफ स्टिक्सच्या बाहेर. पंच आमच्याकडे वळत आहेत, कळवत आहेत ही एक्स्ट्राची धावे. एक्स्ट्राच्या धावेने संघाचा स्कोर कार्ड देखील पुढे जात असताना पाहायला मिळतोय. 33 धावा फलकावरती. पहिला सामना काळकाई क्रीडा मंडळ पितळवाडी आणि त्यांच्या विरोधात उमरट स्ट्रायकर क्रिकेट क्लब USCC ते दोन संघादरम्यान पहिली मॅच. अडवलाटने खेळायचा प्रयत्न बॅटवरती बरोबर आलेला नाहीये. एक सिंगल घेण्यात येईल. एकही धावेच्या मदतीने स्कोर कार्ड मध्ये बदल होतोय. षटकाची समाप्ती होते. 30 षटकांचा खेळ संपला आणि फलकावरती 34 धावा 2 बाद 34 धावा पाहायला मिळतात. चला चौथं षटक मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्कवरती देवीदास. कोण आहे बॉलर? प्रदीप आलेत. प्रदीप आला शेवटचं षटक घेऊन 34 झाल्यात. आता पाहूया या शेवटच्या षटकामध्ये किती धावा बनवण्याचा प्रयत्न असणार आहे पितळवाडी टीमचा. पहिलाच बॉल फुल टॉस समोर खेळलाय. क्षेत्ररक्षक तिकडे नाही. V शेप मध्ये मारलेला फटका. तिकडे मात्र देवीदास पोहोचले परंतु बॉल थांबत नाहीये. एक टप्पा घेत सीमारेषावर आणतोय आणि रोहितच्या बॅट मधून येतोय चौकार. गणेश केसरकर यांचा देखील आवाज तुम्ही ऐकाल समालोचन कक्षामध्ये. आणि गणेश केसरकर म्हटलं की आता कुठल्याही स्पर्धा कोल्हापूर तालुक्यामध्ये कुठलाही सांस्कृतिक कार्यक्रम असू द्यात, गणेश केसरकर यांची आवर्जून उपस्थिती तिकडे पाहायला मिळते. आणि गोविलेकरांचे गोविले गावचे जावई देखील आहेत. दाबळीचे. हा बॉलला पुन्हा एकदा विकेट किपर कडे. आता कमबॅक करतायत गोलंदाज. डॉट चेंडू आलाय. शेवटचं षटक. चला पुढच्या मॅच साठी नरवीर उमरट चंद्रगड वारे ढवळे कॅप्टन आपण सज्ज राहायचंय. 4 ओव्हर नंतर इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत याची नोंद घ्या. त्या बॉलवरती फटका खेळला. उंच तर गेला. पाव्या देवीदास बॉल खाली आले. झेल सुटलाय. हा झेलला पकडण्याची स्टाईल वेगळी होती. नजर तर होती परंतु कॅश ड्रॉप केले. 2 धावा आल्या. हे 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे गेला 40 वरती. म्हणजे ती धावसंख्या पाहिजे होती तिकडे पोहोचला आता पितळवाडी संघ. परंतु पुढचे देखील काही 3 चेंडू बाकी आहेत. त्या 3 चेंडू वरती किती धावा बनवल्या जातील पाहणं महत्वाचं असणार आहे. ओव्हर पिच बॉल. हेलिकॉप्टर खेळायचा प्रयत्न. बॅटची कडा घेतली आहे. चेंडू बराच करावेत होता. 1 धाव घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी केलाय. दुसऱ्या धावेवरतीच 2 धावांवरती समाधान मानावं लागेल. 2 धावा आल्या. 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे गेला. 42 धावा फलकावरती आहेत. पुढच्या मॅचचा टॉस दीपेश अहिरे उर्फ भाई यांच्या शुभ हस्ते नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. नरवीर उमरट आणि चंद्रगड वाडे ढवळे दोन्ही कॅप्टन सज्ज राहा. हा बॉल सोडून दिला. पहा पंच पुन्हा एकदा आमच्याकडे वळतायत. कळतात की वाईट बॉल आहे आणि हा एक्स्ट्राची धाव फलकावरती. 43 धावा फलकावरती. आता मात्र चांगला बॉल आहे. सोडून दिला रोहितने. शेवटच्या षटकामध्ये असे बॉल सोडले तर कुठेतरी अंगलटी होऊ शकतात. त्याचा फटका बसू शकतो आणि हा बॉल सोडून दिला रोहितने. रोहित एक चांगला क्रिकेटर आहे. चांगली बॅटिंग तो करतो. अंडरआर्म क्रिकेट देखील चांगल्या संघातून तो खेळत आलाय आणि त्याची ओळख अंडरआर्म क्रिकेट पासून झाली आहे. समोरच्या दिशेने खेळला लॉंग ऑन मध्ये. पंचांनी नो बॉल घोषित केला. 1 धाव घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय आणि दुसरी धाव पूर्ण केली आहे. नो बॉल. नो बॉल वरती या 2 धावा म्हणजे 3 धावा धाव फलकावरती. 3 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड देखील पुढे जाईल 46 वरती. 46. अजूनही जर पाहिलं तर या षटकामध्ये चेंडू शिल्लक आहेत ते
एक एक केवळ बॉल बाकी आहे. 46 वरती धावसंख्या जाऊन पोहोचली. 50 पर्यंत गेला तर एक चांगली टोटल फायटिंग टोटल नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. काही क्रीडा मंडळ पितळवाडी या टीमची. अरविंद शून्यावरती बाद झाला. प्रत्येकने चांगली खेळ गेली. 22 धावांचं योगदान त्याचं पाहायला मिळालं. रोहित तुडीलकर आणि निखिल देखील चांगली बॅटिंग करतायत. हा बॉल पुन्हा एकदा स्वैर मारा दंडित केलं जाते. गोलंदाजाला दबाव पाहायला मिळतोय. 47 फ्रीट आहे. फ्रीट कंटिन्यू असणार आहे म्हणजे धावा मिळणार आहेत तुम्हाला. सत्तेचाळीस वरती धाव 47 ऑन दी बोर्ड. हा सोडून दिला बॉल निघून जातो विकेट कीपर कडे. धाव घेण्याचा प्रयत्न होतोय आणि इकडे धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न होतोय आणि आता एकच धाव बची विकेट. झाल्या धावा त्या 48 विजयासाठी करायच्या त्या 49 धावा. 49 रन्स टू विन. चला टॉस साठी दोन्ही टीमचे कॅप्टन चंद्रगड वॉरियर ढवळे आणि नरवीर उमरट. चला टॉस साठी या स्पर्धेसाठी जर पाहिलं तर निलेदा कोळसकर कोल्हापूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे संस्थापक, आपली माती आपली माणसं संघटनेचे अध्यक्ष ज्योतिंद्र पाहिजेचे सर्वेसर्वा यांच्या माध्यमातून प्रथम क्रमांकाचं पारितोषिक देण्यात आलंय. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक गणपत गंगाराम आहिरे साहेब यांच्या स्मरणार्थ सौजन्य जनार्दन गणपत आहिरे यांच्या माध्यमातून देण्यात आलंय. तसेच तृतीय क्रमांकाचं पारितोषिक मनोजदादा खंडागळे यांच्या माध्यमातून. चतुर्थ पारितोषिक अध्यक्ष दौलभा क्रिकेट असोसिएशन तुकारामदादा आहिरे. 48 झालेत 49 करायचे. तसेच बेस्ट बॉलर बॅट्समन सामनावीर यांच्यासाठी दीपेश भाई आहिरे सौजन्य पार्वती कोंडीराम आहिरे यांच्या माध्यमातून देण्यात आले ट्रॉफी. तसेच प्रत्येक मॅचच्या मॅन ऑफ द मॅच साठी इंदिराई इंटरप्राइजेस रमेश भगवान आहिरे यांच्या माध्यमातून देण्यात आलेत. तसेच महाराजांचे सन्मान चिन्ह अक्षय नामदेव आहिरे यांच्या माध्यमातून. तसेच दुपारचं जेवण संदीप महादेव आहिरे यांच्या माध्यमातून. तसेच सन्मान चिन्ह अनिल चंदू आहिरे विनायक लक्ष्मण आहिरे आणि सकाळचा नाश्ता रमेश पांडुरंग आहिरे यांच्या माध्यमातून. स्पर्धेतील लागणारे सर्व पाणी विलास तुळशीराम आहिरे. लागणारे सर्व बॉल या स्पर्धेसाठी संदीपदादा कदम कोल्हापूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष. तसेच विशेष सहकार्य दुष्यंतदादा पाटील यांचे देखील आपल्याला पाहायला मिळाले. सर्वांचा आभार आपण मानूयात. उमरट आले. उमरटचे कॅप्टन चंद्रगड वॉरियर ढवळे. ढवळी चंद्रगड वॉरियर ढवळे कॅप्टन. मैदानाच्या आतमध्ये यतीन आणि देवीदास ही जोडी जात असताना पाहायला मिळते. 49 धावांचा पाठलाग करायचा आहे. चंद्रगड वॉरियर ढवळे कॅप्टन. चला टॉस साठी धावांचा पाठलाग केला जाईल का उमरेश स्ट्रायकर क्रिकेट क्लब यांच्या माध्यमातून. आणि जर पाहिलं तर आता सलामीची जोडी दाखल झाली आहे. टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय घेण्यात आला. अरविंद स्वस्तात बाद झाला. शून्यवरती तो बाद झाला. प्रत्येकने डाव सावरला. रोहितने नंतरच्या षटकामध्ये जाऊन धावा बनवल्या आणि आता संघाची धावसंख्या 48 वरती घेऊन गेलेत. 49चं टार्गेट आहे आणि त्यासाठी यतीन कळंबे स्वतः कर्णधार आणि त्याच्या जोडीला देवीदास हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. चंद्रगड वॉरियर ढवळे आलेत कॅप्टन. मुकुंद मोरे शिवशक्ती क्रीडा मंडळ गोवेले यांच्या माध्यमातून पर्व तिसरं पावसाळी रवरवॉल क्रिकेट. बॉलिंगसाठी जर पाहिलं तर
अविनाश बॉलिंगसाठी. घाटकोपर मधील महाड तालुका आणि त्यामध्ये देखील चांगलं क्रिकेट ते देखील त्यांच्या टीम मध्ये खेळतात. अंडरआर्म क्रिकेट देखील आणि ओव्हरआर्म क्रिकेट देखील नेहमीच आपल्याला पाहायला मिळतं. दीपेश भाई अहिरे यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय पुढच्या मॅचचा. एका बाजूला चंद्रगड वाडे जवळ आणि त्यांच्या विरोधात नरवीर उमरट या दोन टीम नेक्स्ट मॅच मध्ये भेटतील. टॉस जिंकला चंद्रगड वाडे जवळ. निर्णय लागे जागेवरच कळवायचा, जागेवर फिल्डिंग कंपल्सरी असणार आहे. टॉस जिंकणाऱ्या कर्णधार तिकडेच आपला निर्णय कळवेल. पहिला बॉल 49चा पाठलाग. पहिलाच बॉल आडव्या बॅटने खेळलाय व्ही शेपला. बॉल मात्र पॅरलल. इकडे मात्र पाहायला मिळतो फ्लॅट षटकार यतीन कळंबे याच्या बॅट मधून. षटकार आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्याच बॉलवरती सुरुवात चांगली केली आहे. सुरुवात चांगली केली. 49चा पाठलाग चालू आहे. आज आदेश तुडेलकर पाहायला मिळत नाहीये. त्याची अनुपस्थिती पाहायला मिळते टीम मध्ये. बरेचसे खेळाडू या पितळवाडी टीम मध्ये पाहायला मिळत नाहीयेत. सुरुवात चांगली केली आहे. यतीन कळंबेने 6 धावांनी सुरुवात त्याने केली आहे. पंधरा मिनिटाचा उद्भवता उमरू स्ट्रायकर क्रिकेट क्लबने 15 मिनिटांमध्ये 4 षटकार हाताळली. विशेष बाब कारण बरेचसे सामने आपल्याला खेळायचे 16 टीम खेळत आहेत. आणखी एक चुकीचा बॉल आणि त्याच्यावरती प्रहार केलाय. नो बॉल वरती ठोकला यतीन कळंबेनं. हा खणखणीत षटकार. असे बॉल जर यतीन कळंबेसाठी आले तर ते नक्कीच बाउंड्री लाईनच्या बाहेर जातात. आणि हा बॉल देखील 2 बॉलवरती 2 षटकार आले. नो बॉलची 1 धाव म्हणजे 13 धावा. एका बॉलमध्ये 13 धावा. पंचन नो नाहीये. ओके म्हणजे षटकार आहे. 12 बॉल 2 बॉल 12 हे समीकरण म्हणजे 2 बॉलवरती लगातार 2 षटकार ठोकलेत. 49चा पाठलाग करायचा होता. 12 तर बनवल्या गेल्यात 2 बॉलवरती. आता इथून पुढे 37ची आवश्यकता आहे विजयासाठी. खराब सुरुवात पितळवाडी संघाच्या गोलंदाज अविनाश कडून झाली आहे. 2 बॉलवरती 2 षटकार यतीन कळंबेने ठोकले. 49चा पाठलाग चालू आहे आणि 12 धावा 2 बॉलवरती पहिलेच आल्यात. आता इथून कमबॅक करावं लागेल. अविनाशला देखील विकेट घ्यावी लागेल. डॉट बॉल टाकावे लागतील. हा बॉल देखील 3रा लगातारचा. बॉटमॅनचा चांगला वापर. टायमिंग प्रॉपर. चेंडू करतो हवाई सफर. येतोय सिक्सर. 3 बॉलवरती 3 षटकार. ओव्हर पिच बॉल होता. अगदी टायमिंग चांगलं होतं यतीन कळंबेकडे आणि त्याने डीप मिड विकेटला अगदी क्लिअर केला आणि षटकार. 3 बॉलवरती 3 षटकार ठोकले. त्याच मैदानामध्ये 4 बॉल 4 षटकार. मागील स्पर्धा बिग बॅश झाली तिकडे समीर भोसलेने ठोकले होते. 3 बॉलवरती 3 देखील पाहायला मिळाले होते. परंतु या स्पर्धेमध्ये आता विक्रम करेल का यतीन कळंबे. 3 बॉलवरती 3 आले पहिल्याच मॅच मध्ये. चांगली बॅटिंग तो करतोय. बॅटची कडा घेतली. चेंडू गलीमध्ये ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक तिकडे पाहायला मिळतो. एक सिंगल. बॅकफुटला जाऊन पॉइंटला खेळायचं होतं परंतु बॅटची कडा घेतली. चेंडू मागे गेला. एक सिंगल घेतली. संघाची धावसंख्या 4 बॉलवरती 19 झाली आहे. विकेट मिळवाव्या लागतील या मॅच मध्ये. पितळवाडी संघाला कमबॅक करायचं असेल तर विकेट मिळवाव्या लागतील. विकेट काढावे लागतील. डॉट बॉल टाकावे लागतील. आणि यतीन कळंबे सारखा खेळाडू मैदानात उभा आहे. या धावा त्याच्यासाठी अगदी छोटेसे आहेत.
त्याने 19 बनवल्यात पहिल्या 4 बॉलवरती. आता 30ची आवश्यकता आहे केवळ. अप ट्रॅकर बॅट सुटली आहे. बॉल ऑफ स्टिकच्या बाहेर. वाईट बॉल. वाईट चेंडू. एक्स्ट्राची धाव पाहायला मिळाली. संघाची धावसंख्या जर पाहिली तर 20 धावा धावफलकावरती त्या मात्र पाहायला मिळतात. देविदास स्ट्रायकरवरती आपल्याला पाहायला मिळतात. देविदासच्या बॅटमधून देखील फटके चांगले होऊ शकतात. हलक्या हाताने ग्लान्स केलाय. स्वतः अरविंद चेंडूवरती पोहोचेल. एक सिंगल. एकही धावेच्या मदतीने स्कोर कार्ड देखील पुढे जात असताना पाहायला मिळतो. 21 वरती 21 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही एक चेंडू बाकी या षटकातील. शेवटचा चेंडू या षटकातील. 49चा पाठला करत असताना 21 बनवल्यात. पहिल्या षटकामध्ये खराब गोलंदाजी पाहायला मिळाली. पहिल्या 3 बॉलवरती 3 मोठे फटके आले यतीन कळंबेच्या बॅटमधून. अष्टपैलू खेळाडू उमरा स्ट्रायकर क्रिकेट क्लबसाठी नेहमीच यतीन कळंबे म्हणून आपल्याला पाहायला मिळतो, ओळखला जातो. शिरापासून थोडासा दूर ठेवला. अगदी चांगला बॉल पाहायला मिळाला. विकेट किपरचा वेध घेतला. डॉट बॉल. डॉट बॉलने झाली षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. बिनबाद बनवलेत त्या यूएसएसी टीमने 21 धावा मात्र बनवल्यात. षटक संपले पहिल्या ओव्हर नंतर 21. अजूनही जर पाहिलं तर 28ची आवश्यकता. बॅट आउट साइडला. क्षेत्ररक्षक तिकडे आहे. झेल टिपला आणि पहिल्याच बॉलवरती विकेट आली आहे. अरविंदला यश मिळते आणि देविदास स्वस्तात बाद होतोय. मॅच मध्ये कमबॅक होऊ शकतं. प्रयत्न करावे लागतील. बॅकफुटला जाऊन कट केला. निखिल चेंडूवरती वेगाने गेलाय. पहा निखिल तत्परतेने फिल्डिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. परंतु या धावा वाचवायच्या असतील तर एक त्यांना खेळपट्टीवरती जोपर्यंत येतील कळंबे तोपर्यंत तुम्हाला कुठतरी अडचण निर्माण झाली आहे. येतील कळंबेची विकेट महत्वाची आहे. तो चांगली बॅटिंग करतोय. लई मध्ये बॅटिंग करतोय. अरविंदवरती दबाव. आता ऑफस्टिक्सच्या 12चा बाहेर व्हाईट बॉल घोषित केलाय. एक्स्ट्राची धाव फलकावरती संघाचाच फुल दाखल. जर 26ची आवश्यकता आहे. 26 धावा इथून पुढे बनवायच्या विजयासाठी.
पुढे बॅटने खेळायचा प्रयत्न, बॅटची कडा घेतली, पॉईंटच्या दिशेने चेंडू मार्ग सोडतो, बराच काळ हवेत होता. निखिल म्हणतोय मी तिकडे असतो तर झेल टिपला असता, परंतु खराब फेकी देखील पाहायला मिळाली आहे. 2 धावा घेतल्या, जास्तीची जोखीम घेणार नाहीये. 2 धावा पूर्ण केल्या. या 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड देखील पुढे गेला 25 वरती. मॅच मध्ये कमबॅक होऊ शकतं. प्रयत्न चालू आहेत मैदानाच्या आतमध्ये दोन्ही टीमच्या माध्यमातून. आणि जर पाहिलं तर इथून पुढे जर पाहिलं तर अगदी प्रयत्न करावे लागतील अरविंद तुविलकर आणि त्यांच्या टीमला, पितळवाडी टीमला. काळकाई क्रीडा मंडळ पितळवाडी संघ म्हटलं देखील जर पाहिलं तर 2 बंधू आपण या गावची ओळख आहे. रोहित तुडिलकर बंधू, तसेच जर पाहिलं तर भरत तुडिलकर यांचा देखील नावाचा उल्लेख केला पाहिजे. सगळं बॅटने खेळायचा, बॅटची कडा, चेंडू हवेत आहे, विकेट मिळते का? हो, महत्वाची विकेट आली आहे. सेलिब्रेशन पाहायला मिळते निखिलचं, कारण त्याला माहिती आहे ही विकेट इम्पॉर्टंट होती आणि त्याचा अडसर दूर केलाय. आता कमबॅक केलं जाऊ शकतं पितळवाडी टीम कडून आणि ते कमबॅक होईल का पाहावं लागेल. इथून पुढे आता खेळ कशा पद्धतीने केला जाईल. क्रीडा असोसिएशनचे खजिनदार सागर शिंदे साहेब यांचं देखील आगमन होतं, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. चावीचा कोंड गावासाठी देखील त्यांनी चांगलं काम पाहायला मिळालंय. चावीचा कोंड म्हटलं की सागर शिंदे ही नावं जवळ आपल्याला पाहायला मिळतात. तसे जर पाहिलं तर नितेश शिंदे असतील, सागर शिंदे, सुदेश शिंदे, हे सर्वच अगदी चांगलं कामकाज त्यांच्या माध्यमातून. विकेट आले. नवीन बॅटर मैदानाच्या आपण दाखल झालाय प्रदीप आणि स्वप्नील. आता डाव सावरावं लागेल पुढे. नितीनने धावा केल्या आपल्या टीमसाठी. 21 धावा केल्या, 3 षटकार त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाले. 21 वरती तो 5 झाला. 5 बॉल मध्ये केवळ 21 धावा. विस्फोटक खेळी त्यांनी केली, परंतु संघ आता कुठेतरी बॅकफूट वरती आहे. दोघांनाही या 2 नवीन खेळाडू आलेत. 2 सलामीची जोडी माघारी परतले. यात दोन्ही बॅटर नवीन आलेत. कशा पद्धतीने खेळ केला जाईल, कुठेतरी रणनीती वेगळी आहे. हा देखील बॉल पहा टप्पा पडल्यानंतर बाहेर निघतो, चेंडू वळण घेतोय. विकेट किपर रोहित तुडिलकरचा वेध घेतोय. डॉट बॉल. संघ कुठेतरी आता दबावाखाली खेळतो, अडचणीत खेळतो. स्ट्रायकर पहिल्या षटकामध्ये अगदी वाटलं की लवकर मॅच फिनिश होईल, परंतु त्याच्यानंतर अरविंदने विकेट मिळवली आणि 25 वरती आहे. अजूनही 24ची आवश्यकता आहे. 2 षटकं संपलेत. ओव्हर झाली सर. 2 षटकं संपलेत. 2 षटकांनंतर 25 झाल्यात. खेळाडू बाद झाले ते 3. या षटकामध्ये केवळ धावा खर्च केल्या त्या 4 आणि विकेट मिळवल्या त्या तब्बल 3. म्हणजे 2 विकेट आले, 1 धावबादची विकेट आली आहे. 12 बॉल आणि धावांची आवश्यकता असणार आहे ती पितळवाडी टीमला. 12 चेंडू 24. आव्हान कुठेतरी कठीण झालंय असंच म्हणावं लागेल. पुढच्या संडेला 3 ऑगस्टला अध्यक्ष चषक येतोय. नरवीर तानाजी मालुसरे क्रीडा मंडळ देवळे. आणि जर पाहिलं तर दत्ताशेठ केसरकर यांच्या माध्यमातून बॉलिंगसाठी तुषार आकाश आला बॉलिंगसाठी. 12 बॉल 24ची आवश्यकता. प्रदीप विरुद्ध आकाश. खराब चेंडू पाहायला मिळाला. वरच्या स्टिकरला चेंडू लागतोय. 1 धाव तर घेतली. आकाश स्वतः चेंडूवरती जाऊन पोहोचतोय, पण निखिल वेगाने जाऊन पोहोचला. बाउंड्री लाईन वरून तिकडे कव्हर करण्यासाठी पहा निखिलची धडपड नेहमी टीमच्या माध्यमातून पाहायला मिळते, टीमसाठी पाहायला मिळते. धावा ती केवळ 1. 11 बॉल 23ची आवश्यकता. बॅटिंगसाठी नवीन बॅटर पाहायला मिळतोय. खराब बॉल पुन्हा एकदा. आता मात्र पंचांनी नो बॉल घोषित केलाय. नो बॉल.
रोहितचा बॉल, पुढचा बॉल. मॅच मध्ये शिरकाव केला जाऊ शकतो. अशी गोलंदाजी केली तर नक्कीच फटका बसेल. हा बॉल वाईड, एक्स्ट्रा अशी धाव, बराचसा बाहेर पिचिंग केलाय. धावसंख्या जर पाहिली तर 28. 21 ची आवश्यकता आहे. 28 झाल्यात. हा चांगला बॉल, टप्पा पडल्यानंतर विकेट किपरचा वेध. ओव्हर पिच बॉल होता, बॅट फिरवली, फक्त डोळे बंद केले, बॅट फिरवली, बॉल निघून गेला. डॉट चेंडू. हे डॉट बॉल महत्वाचे आहेत पितेवाडी संघासाठी. आता मात्र बॅटची हलकीशी एज घेतली गेली. रोहित कडून देखील चुकी झाली. एक धाव मिळाली. एकवी धावेच्या मदतीने स्कोर कार्ड 29. आता 20 ची आवश्यकता. बॉल शिल्लक आहेत ते 9 बॉल मध्ये करायचे तर 20. 9 चेंडू 20. असं वाटलं की मॅच लवकर फिनिश यतीन कळंबे करेल. पहिल्या षटकात 21 आल्यानंतर पाक किती कमबॅक केले पितुर्वाडी टीमने. त्याची विकेट आली आणि तो टर्निंग पॉइंट होता. हा देखील बॉल धुंडो रे साजेना. नंतरच्या आतमध्ये दोन्ही बॅटर्स कडून पाहायला मिळते. फक्त बॅट फिरवली जाते. आता चिंतेचं वातावरण नक्कीच उमरठ संघाच्या डगआउट मध्ये पाहायला मिळतं. 8 बॉल 20. बॅटची कडा घेतली, चेंडू मागे निघून जातोय. पुन्हा एकदा डॉट 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 डॉट. 7 बॉल आणि 20 ची आवश्यकता. क्रिकेटचा खेळ आहे, काय होईल कोणी सांगू शकत नाहीये. पहिल्या षटकामध्ये 21 यतीन कळंबेने कुठल्या आशा असं वाटलं 3 षटकामध्ये मॅच संपते की काय, परंतु आता विजयाच्या दिशेने मार्गक्रमण करतो पितुर्वाडी संघ. व्हाईट बॉल, एक्स्ट्राची धाव. 7 बॉल 19. सात बॉल 19 धावांची आवश्यकता. हा बॉल देखील पुन्हा एकदा स्वैर मारा. गोलंदाजाला आकाशला हातात दंडित केले जाते. व्हाईट बॉल. 18 ची आवश्यकता. 7 बॉल 18. महत्वाचा चेंडू, महत्वाचा बॉल आहे. ओव्हर पिच बॉल, बॅट फक्त फिरवतोय. मैदानाच्या आतमध्ये प्रदीप आणि यतीम सांगतोय की अशी बॅटिंग. ज्या बॉलवरती षटकार चौकार यायला पाहिजे होते ते बॉल डॉट आले. षटक संपलंय तिसरं. 6 बॉल 18 ची आवश्यकता. बॉल मध्ये 18 धावांची आवश्यकता. चला सुरुवात घाई करा थोडी. 15 मिनिटाचा अवधी हे षटक संपण्यासाठी. चंद्रगड वॉरियर जवळ आपण सज्ज व्हायचे. मॅच संपल्यानंतर लगेचच मैदानात ताबा घ्यायचा आणि बॅटिंगसाठी नवीन उमरठ. संकेत बॉलिंगसाठी संकेत. 6 बॉल 18 ची आवश्यकता. गणेशजी केसरकर, नक्कीच ज्या वेळेला मी उल्लेख केला पितेवाडी टीम मध्ये बरेचसे खेळाडू नाहीयेत, भरत तुडीलकर यांच्या नावाचा उल्लेख केला की जशी विकेट मिळाली आणि यतीन कळंबेची महत्वाची विकेट मिळाली. कारण भरत तुडीलकर नेहमीच या टीमसाठी अगदी त्यांचा पाठिंबा असतो. मॅच पाहतायत ते. 6 बॉल 18. सोडून दिला बॉल. एक्स्ट्राची धाव. 6 बॉल आणि 17. तुषार जाधव टीजे उर्फ मना. गणेश केसरकर यांचा आवाज ऐकण्यासाठी दाखल आहेत घाटकोपरवरून आणि घाटकोपरमध्ये सातत्याने सराव करतात. बॅटवरती बॉल आलेला नाहीये. एक धाव घेतली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय का पाहावं लागेल आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली आहे. 15 ची आवश्यकता. 4 बॉल आणि 15. 4 बॉल मध्ये 15 ची आवश्यकता आहे.
एक बॉल, 5 बॉल मध्ये 15. 5 बॉल 15ची आवश्यकता विजयासाठी. हा बॉल देखील सरळ निघून गेला विकेट किपरकडे. डॉट बॉल. 4 बॉल मध्ये 15. चार बॉल 15ची आवश्यकता. हा बॉल आपटलाय. अगदी खेळपट्टीच्या मधोमध चेंडू आपटला आणि बॉल निघून गेला विकेट किपरकडे. 3 बॉल 15 धावांची आवश्यकता. तिन्ही बॉलवरती मोठे फटके खेळायचेत. 3 बॉल 15. हा वाईट बॉल. एक्स्ट्राची धाव. 3 बॉल 14ची आवश्यकता. तुडीलकरचं षटक चांगलं राहिलं. 4 धावांचं 3 विकेट त्याने ते मिळवून दिल्या. हा देखील बॉल निर्धाव स्वरूपाचा आला. लास्ट बॉल. शेवटचा बॉल. हा देखील निर्धाव स्वरूपाचा आणि विजय मिळव. 4 धावा दिल्या आणि 3 विकेट महत्वाच्या आल्या. अरविंद तुडीलकर ठरलाय या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. टर्निंग पॉइंट ओव्हर ठरली ती आणि त्यामुळेच पितेवाडी संघाने कमबॅक संपूर्णपणे केलं आणि तो संघ या मॅच मध्ये पहिल्या मॅच मध्ये विजय सलामी त्यांनी दिली आहे. चला चंद्रगडवाडी ढवळे मुकुंद मोरे चला आपल्या टीमला घेऊन मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. लगेच मॅचला सुरुवात होईल. चला या अरविंद मॅचचा पुरस्कार आपल्याला दिला जाईल. नरवीर उमरट आपले बॅट्समन पाठवा आणि चंद्रगडवाडी ढवळे आपण लगेचच मैदानाचा ताबा घ्या.